दंडोत प्रणाम. संत असंत अर्थात चांगलं आणि वाईट कर्म करणे ते जोडणे हे जसं जीवाचं कार्य आहे, त्याचप्रमाणे ह्या जीवानी केलेले कर्म आणि त्या कर्मानुसार फळ देणं, दुःख भोगवणं, सुख भोगवणं हे देवतेचं कार्य आहे. त्याच्या उलट परमेश्वर दयाळू आहे. त्यामुळं ज्या जीवानी जे अर्जन केलेलं नाही, जे मिळवलेलं नाही आहे, त्यालाही देण्याचं कार्य हे दयेच्या माध्यमातून परमेश्वर करत असतात. परमेश्वर कधी कोपत नाही, कधी लागत नाही, कधी रागवत नाही. परमेश्वर आनंदमय आहे. म्हणून या भ्रामक कल्पनेतून आपण बाहेर पडलो पाहिजे की परमेश्वर कोण आहे. परमेश्वर दयाळू आहे आणि अनार्जित दाता. म्हणूनच याच गुणामुळे परमेश्वर ठरतो की जे जीवानी जोडलेलं नाही आहे. जसं सुदाम्याने भीक मागणं हे त्याच्या कर्मातच होतं, किंवा गरिबीत दिवस काढणं हे त्याचं कर्म होतं. पण परमेश्वराचा तो दास असल्यामुळं परमेश्वराने त्याला सुवर्णनगरी दिली. त्यांनी जे मिळवलेलं नाही त्यालाही देण्याचं कार्य परमेश्वर करतो ह्या दयागुणामुळं. आणि म्हणून परमेश्वर दयाळू ठरतो. तो दयाळू परमेश्वराचा आपण भक्त होणं आणि तो परमेश्वर आपल्याला समजणं हेच आपल्यासाठी अत्यंत आनंददायी आहे, सुखमय आहे. परंतु तरी आपण भक्ती करत असतानाही जर दुःखी असेल, भीतीपोटी या भ्रामक कल्पनेतून आपण जगत असेल, तर ती धार्मिकता योग्य नाही असं समजावं. म्हणून परमेश्वराची अनन्यभावे भक्ती करणं हे आपल्या जीवनाचं मूळ कर्तव्य असलं पाहिजे. परमेश्वर मिळेल, आनंद होईल ही खूप लांबची बाजू आहे. परंतु आजच परमेश्वराची ओळख होणं आणि त्या परमेश्वराला अनन्यभावे शरण जाणं हेच कितीतरी आनंददायी आहे. कारण या कर्मकांडातून, या विधीतून, या अंधश्रद्धेतून आपण बाहेर पडून एका परमेश्वराची अनन्यभावे भक्ती करायला लागणं हेच मुक्तीच्या बाजूनी टाकलेलं पहिलं पाऊल आहे आणि तेच आपल्याला परमेश्वरापर्यंत घेऊन जाऊ शकतं. दंडोत प्रणाम, दंडोत प्रणाम.